शिरूर शहरामध्ये रामलिंग नावाचं एक मोठं मंदिर आहे. परंतु हे मंदिर महादेवाचं का? आणि या मंदिराला रामलिंग म्हणून का ओळखलं जातं? रामलिंग म्हणून ओळखलं जाणाऱ्या या मंदिरात शिवलिंग कसं काय? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे ना? चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी समाधान. त्रेतायुगमध्ये प्रभू रामचंद्र सीतामातेच्या शोधात लंकेला जात असताना ज्या ठिकाणी मुक्काम होईल त्या ठिकाणी वाळूचे शिवलिंग तयार करायचे. आणि श्रीराम हे शूरवंशात जन्माला असल्या कारणामुळे ते त्यांच्या कुळाची खून म्हणून शिवलिंगाचे मुख हे पूर्वेला स्थापित करायचे आणि ते सूर्योदयापूर्वी विसर्जित करायचे. परंतु असंच एक दिवस शिरूर शहरात श्रीराम आले. त्यांनी घोड नदीच्या मातीनं या ठिकाणी शिवलिंग स्थापित केली आणि महादेवाच्या नामाचा जप करत बसले. ते त्या नामस्मरणात एवढे मग्न झाले की त्यांना त्या ठिकाणी सूर्योदय कधी झाला हे देखील नाही समजले. तेवढेच नाही तर त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी वेगळीच ऊर्जा जाणवली. सूर्योदय झाल्यामुळे शिवलिंगाचे विसर्जन राहून गेले. म्हणून प्रभू श्रीरामाने शिरूर या ठिकाणी ती शिवलिंग त्याच ठिकाणी राहू दिली. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने हजारो वर्षापूर्वीचं हे ठिकाण आज पण मन वेधून घेते. आणि हो, असं म्हणतात की काही वर्षापूर्वी एका सुंदर महिलेची अब्रू काही समाजकंटकांनी लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या माऊलीने रामलिंग देवस्थानाच्या भिंतीवरून खाली उडी मारून आपला जीव दिला. काही 20 दिवसापूर्वी तिच्या अस्थी देवस्थानाच्या समोर तुळशीखाली सापडल्यानं पुन्हा नवीन बांधकाम करून त्याच तुळशी वृंदावनात तिच्या अस्थी मडक्यात ठेवण्यात आला. म्हणूनच या तुळशी वृंदावनाला सत्वशीलबाईचे तुळशी वृंदावन असेही म्हटले जाते. मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक प्राचीन शिलालेख आपल्याला पाहावयास मिळतो. त्यालगतच एक प्राचीन कुंड आहे. प्रभू श्रीरामांनी बाण मारून तयार केल्याचे सांगितले जाते. परंतु नकळत काही जण मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सन 1660 ते 70 दशकात खोदलेल्या विहिरीला आजपर्यंत रामकुंड समजत आले. पण लोंढे महाराजांनी एका मुलाकडे ते स्पष्ट केल्यावर ते नाव पुसून टाकले. गाभाऱ्यात पवित्र शिवलिंगाची पूजा अर्चना सातत्याने चालू असते. रामलिंग देवस्थानाच्या भिंतींनाही एक अद्भुत इतिहास आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे यात्रा भरते. या सुंदर अशा ठिकाणी अवश्य भेट द्या. माझे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जय शिवराय.